नमस्कार. आम्ही सर्वजण आरोपीच्या वतीने या ठिकाणी वकील म्हणून कामकाजासाठी हजर होतो आणि आज तपास अधिकारी यांनी सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीचीच त्यांनी मागणी केलेली होती आणि त्यामुळं आम्हाला सर्वांना आरोपीच्या वतीने युक्तिवाद करण्याची आवश्यकता भासली नाही, कारण मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितल्यामुळं निर्माण कोर्टाने पोलिसांच्याच विनंतीनुसार मॅजिस्ट्रेट कस्टडीची ऑर्डर त्या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व आरोपी आता मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतलेले आहेत. कोणत्या आरोपीच्या वतीने विरोध सर, मी वैभव राजेंद्र काळे, ऍडव्होकेट, वडेगाव. यामध्ये साहेब मी जे आरोपी हजर केले होते आज, त्यापैकी सर संजोग यादव, कुणाल कुलवडे, त्यानंतर प्रमोद कडू, अजित कारंडे यांतर्फे साहेब मी आज हजर झालो होतो. माझ्यासोबत ऍडव्होकेट ठोंबरे साहेब, ऍडव्होकेट इरफान शेख आणि तोहिद सय्यद. तर आज ह्या चारही आरोपींचं सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आरोपींचं स्वतः पोलिसांनी एमसीआरचा रिपोर्ट दाखल केल्यामुळं त्याच्यामध्ये आज निर्माण न्यायालय कोठडीचा आदेश केलेला आहे. सर, पाठीमागेच एमसीआरच्या यापूर्वी अगोदर जे हजर केलेले होते त्यामध्ये युक्तिवाद झाला, त्यावेळी तुम्ही बाईट देताना म्हणाले की काहीतरी मनोरंजन म्हणून, काहीतरी टाइमपास म्हणून कारवाई दाखवण्यात आलेली आहे. त्याचे उद्देश काय होता? नाही, आता आपण जे त्यावेळेस प्रश्न विचारले होते त्याप्रमाणे जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगितली होती आणि आपण पाहिलं की आपण ती मुलाखत दाखवल्यानंतर लोकांना ते आवडलं नाही. परंतु कसं असतं की मराठीमध्ये म्हण आहे की खरं बोललं तर सख्या आईला राग येतो. वस्तुस्थिती आपण खरी मांडली तर ती लोकांना पटत नाही. लोकांनाही सवय झाली की खोट्याचाच गाजावाजा जास्त करणं आणि त्यामुळं आम्ही शेवटी वकील आहे, आम्ही कायद्याच्याच नजरेतून बघणार. लोकांना काय वाटतंय किंवा खरी परिस्थिती काय ती प्रत्यक्ष वस्तुस्थिती कोर्टासमोर आणणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे आम्ही ती वस्तुस्थिती कोर्टापुढे आणलेली. त्यामध्ये जे लूप्सहोल आहेत किंवा ज्या चुका आहेत आणि ज्या पद्धतीनं केवळ फक्त हा फार्स म्हणून हा गुन्हा दाखल करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे वस्तुस्थिती आहे. कारण त्यामध्ये मी त्यावेळेसही सांगितलं, आजही त्या मतावर मी ठाम आहे की हा गुन्हाच टिकणारा नाही आणि त्यामुळे हे फक्त मनोरंजन आहे लोकांचं. अजूनही तुम्ही ठाम आहात? अजूनही ठाम आहे आणि आज नाही पण तुम्हाला 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी कळलंच. ज्यावेळेस निर्माण कोर्टाच्या ऑर्डर्स होतील, हायकोर्टाच्या ऑर्डर्स होतील, सेशन कोर्टाच्या ऑर्डर्स होतील, त्यावेळेस कोर्टाला कसं लोकांना कळेलच ना सगळे. तर काय लूप होल्स आहेत या एफआयआर मध्ये? तुमचं म्हणणं एफआयआर चुकीची झाली. सर, आता कसं आहे साहेब, आता ह्या आरोपींचा जामीन अर्ज आम्ही निर्माण सत्र राजभवन वगैरे ते दाखल करणार आहोत आणि त्यावेळी जे आर्ग्युमेंट करणार आहे आम्ही साहेब, तिथं ह्या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत. आता या परिस्थितीत इथं सांगणं ते साहेब योग्य राहणार नाही. नाही, आता आपण जो प्रश्न विचारला की काय लूप होल्स आहे, खरं तर कायद्याप्रमाणे कुठलाही गुन्हा एकदा दाखल झाल्यानंतर लॉस एट ऑन मोशन आणि लॉस एट ऑन मोशन झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याचा तपास करायचा असतो आणि तपास अधिकाऱ्यांनी तपास करून कुठल्या आरोपीचा काय रोल आहे, कुठल्या आरोपीकडे तपासात काय निष्पन्न झाला आहे, ह्या संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र निर्माण कोर्टात दाखल केलं. हे त्यांचं काम आहे. आमच्या समोर तर आता आरोपी अटक केल्यापासून ते आतापर्यंत आम्ही तर आरोपींबरोबर नाहीये. आरोपींकडून काय तपास झालाय त्याची आम्हाला माहिती नाही. ते सगळं गोपनीय असतं. जोपर्यंत दोषारोपपत्र कोर्टात येत नाही तोपर्यंत त्यातल्या कुठल्याही बाबी आम्हाला सांगितल्या जात नाही. आज आम्ही जे बोलतोय ते फक्त एफआयआर वर आणि ज्या पद्धतीने एफआयआर आलेली मुळामध्ये हे प्रकरणच न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे ज्या काही लूप होल्स असतील किंवा त्या दुबळ्या बाजूच्या असतील त्या आम्ही कोर्टापुढे मांडू शकतो, पण असं मीडिया समोर आज तुम्हाला सांगू शकत. सर, आता हायकोर्टामध्ये आपण क्वेश्चनसाठी अर्ज करणार आहात? निश्चित, तो तर अधिकारच आहे, प्रत्येक आरोपीचा अधिकार आहे. तुम्ही युक्तिवाद करताना म्हणाला होता की याच प्रकारचे गुन्हे आता जे आरोपी आहेत त्यांच्यावर यापूर्वी झाले होते पण कोर्टाने ते रद्द केलेले आहेत आणि त्याची कॉपी आहे माझ्याकडे. असं असताना परत असं वारंवार म्हणजेच हा मेहरबान कोर्टाचा अवमान आहे. म्हणजे तुम्ही मेहरबान हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपी दाखवण्याचं काम हे अधिकारी करतायत आणि तेच त्या चुका करतायत की जो गुन्हा त्या अधिकाऱ्यांनी ज्या माझ्या आरोपीवरती दाखल केला होता तोच गुन्हा मेहरबान हायकोर्ट उच्च न्यायालयाने रद्द ठरवला, एफआयआर क्रश केली आणि त्या निकालाची प्रत हा गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर आम्ही त्यांना दिलेली. ज्यावेळेस ते आमच्याकडे चौकशीला आले त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवले सगळं की असं असं आमच्यावरती चुकून गुन्हा दाखल झाला. मेहरबान हायकोर्टाने आमचे सगळे डॉक्युमेंट्स पाहून आमचा जो व्यवसाय आहे तो कायदेशीर आहे आणि आमच्या अधिकार परवाने वगैरे सगळे तंतोतंत बरोबर आहेत आणि हे गृहीत धरूनच त्यावेळेची एफआयआर क्रश केली होती. त्यामुळं आता सुद्धा आमचं जे आहे ते डॉक्युमेंटरी सगळे आम्ही क्लिअर आहोत.
तरी सुद्धा जर ते गुन्हा दाखल करत असतील म्हणजेच हायकोर्टाच्या आदेशाला त्यांनी गाडीचीही किंमत दिली नाही. इट्स अमाऊंट टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. सर त्या ठिकाणी मग एक विचारायचं आहे तुम्हाला, उत्तर द्यायचं मी तुम्ही ठरवा. त्या ठिकाणी अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या व्हे पावडर्स वगैरे मिळाल्या होत्या, परंतु जो पुरवठादार आहे तुमचे जे काही असेल असतील आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय, परंतु ज्या ब्रँडच्या त्या हे आहेत पिशव्या आहेत त्यांच्यावर काही झालं नाही. काय सांगाल यावर? हेच तर आमची विनंती की मीडिया जसं आमच्या आरोपींबद्दल सगळीकडे दाखवते, पण ह्यातले जे खरे आता जे समजा आरोपी नंबर 1 हिंगे फिर्यादीत म्हणल्याप्रमाणे की हिंगेंकडे तिथं गेलो आणि त्या ठिकाणी वे पावडर सापडली. ती वे पावडर कुठल्या कंपनीचे होते? नाही सापडली हिंगे असं साहेबांचे म्हणता योग्य नाही. हा, ते वकील आहेत. नाही फिर्यादीत दिल्याप्रमाणे फिर्यादीत दिल्याप्रमाणे दिल्याप्रमाणे. सापडली नाही. नाही ते सापडली. होतीच बिकॉज आय एम ऑथोराइज. होलसेलर आहे, रिटेलर आहे आणि FSDI मला लायसन्स दिलेलं, स्टेट लायसन्स आहे. असंही नाही की रजिस्टर फर्स्ट स्टेजचं लायसन्स, इट्स अ स्टेट लायसन्स. त्याच्यामध्ये मला ते जे काही मटेरियल आहे विच फॉल्स अंडर कॅटेगरी 1, कॅटेगरी 1 मध्ये फॉल होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या माझ्याकडे सापडल्या, माझ्या पोझिशन. आता तो जो काही प्रकार आहे किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑब्जेक्शनेबल बिलकुलच नाही. वे पावडर असेल, वे परमिट असेल किंवा ज्याला आपण म्हणूयात की त्यांनी FIR मध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, इमल्सिफायर वगैरे काय बरंच आहे. इमल्सिफायर इज नॉट. इमल्सिफायर हा माझ्या गोडाऊन मधून सापडलेला नाहीये. 500 ml इमल्सिफायर यूज करून जर मी पूर्ण महाराष्ट्र राज्याचा भेसळचा त्याला काय म्हणतात माफिया डॉन जर दाखवायचा प्रयत्न केला, लॉजिकलच नाही ना त्यामध्ये. जर माझ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हे पावडर आहे तर त्याच प्रमाणामध्ये रेशोमध्ये तेवढा इमल्सिफायर, तेवढा डिटर्जंट, माझ्याकडे काहीतरी इक्विपमेंट काहीतरी सापडायला पाहिजे. काहीच नाही. हा, मी डिस्ट्रीब्युटर आहे, रिटेलर आहे, माझ्याकडे व्हे पावडर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या आहेत. ती नावं आम्ही घेणार नाही कारण तो तपासाचा भाग आहे. आणि मुळातच ते माझ्याकडे सापडलं कारण मला ते विकायचं लायसन्स आहे. आता मी कोणाकडून घेतलं? त्या कंपन्याकडून. हा, मग मी लूज मध्ये ती पावडर माझ्याकडे सापडली का? असंही नाही. तुम्ही सीझर मेमो जर पाहिला, घटनास्थळ तुम्ही व्हिजिट जर केलं प्रकार साहेब, तर तुम्हाला तिथे दिसेल एव्हरीथिंग इज सील्ड. तुम्ही बहुतेक गेला पण आहात 1-2 घटनास्थळी, तर ते सुरक्षित आहे तसं ठेवलेलं. आता IQ's नंबर 1च्या पोझिशन मध्ये विच इज पॅक्ड अँड सील पॅकेट्स बॅग्स. आता याच्यात प्रिझम्पशन बिल्ड केलं गेलं की यानं असं केलं असेल. असं ऍझम्पशन आणि प्रिझम्पशन वरती जर तपास जर चालत असेल तर प्रिज्युडाइज IQ's नंबर 1 कडे पाहिले जाते असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जे मी माझ्या सेकंड रिमांडला जेव्हा अपियर्ड इन द सेकंड रिमांड ऍट दॅट टाइम मेहरबान कोर्टाने सांगितलं होतं की तपास हा बॉटम्स अप काच होतो. जर असा काही प्रकार होत असेल तर त्याला जे डील करण्याची जी पद्धत आहे ती कुठंतरी तुम्ही एका व्यक्तीच्या सराउंडिंगला जाता विच इज नॉट सफिशियंट. कारण याच्यामध्ये आता हे काळे साहेबांचे असे एक होलसेलर डिस्ट्रीब्युटर आहे, आम्ही पण डिस्ट्रीब्युटर आहोत. याच्यामध्ये फार्मर्स पकडले का? एखाद्याला घाबरून 4 जणांची नावं तुम्हाला सांगितली, कोणाशी तू याच्या आधी व्यवहार केलाय का किंवा काय, तर त्याने त्याच्या ओळखीतल्या दुग्ध व्यावसायिकांची नावं सांगितली. सगळ्यांची नावं FIR मध्ये, 13 अजूनही सापडलेले नाही. आता सर कसं आहे, यामध्ये प्रत्येक आरोपीचा रोल वेगळाच आहे. आता तुम्ही सांगितलं हिंगे जे आरोपी आहेत त्यांचं. आता याच्यामध्ये संजोग यादव म्हणून ठाण्याचे आरोपी आहेत. एमएलसिफायर आहे, अल्फॉक्सचे ते विक्री करतात. साहेब अल्फॉक्स कशासाठी? स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी. त्यांच्याकडे लिगली लायसन आहे, त्यांची स्वतःच्या नावाने कंपनी आहे, त्यांच्याकडे जे माल मागतात ते त्यांना देतात. आता त्याच्या आधारे जर तुम्ही आरोपी करत असाल, ती मेहरबान न्यायालयात आम्ही खेळलं, जिल्हा न्यायालयात काही असेल ती योग्य बाजू मांडू. जर त्यांना अधिकारच आहे, त्यांच्याकडे लायसनच आहे, ते जर विकताय ते स्वच्छतेसाठी असेल आणि अशा प्रकरणांमध्ये जर आरोपी होत असेल तर न्यायालय त्याचे योग्य ते निर्णय देतील. वे प्रोटीन देणारा जो आरोपी आहे तर त्यांना कस्टडी काय मागितली नाही, परंतु तुमचे जे असेल ते इमल्सिफायर देत आहेत त्यांच्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि कस्टडी मिळाली देखील. नक्की फरक काय दोघात? काय झालंय, सेकंड रिमांडला जेव्हा आणलं होतं संजोग यादवच्या घरी ठाणे इथे जाऊन त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या ठाण्याच्या घरी तपास करायचा होता. तिथे स्वतः त्यांना ते कागदपत्राची पडताळणी आणि तिथे जाऊन तपास करायचा होता. आरोपीला स्वतः नेऊन त्यासाठी ती कस्टडी मागितली होती. आजपर्यंत आज शेअर झाले त्यांना त्या पहिल्या रिमांडमध्ये 4 दिवस वेळ नाही भेटला. यामध्ये आपण सर्वजण पत्रकार मित्र आहात आणि तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते FIR मध्येच आहे. मगाशी आपण प्रश्न विचारला
की तुम्ही नावं घेत नाही किंवा तुमच्यावरती जसा गुन्हा दाखल होतोय मग बाकीचे कोण गाळलं जाते तर FIR मध्ये आहे ना. FIR ही पब्लिक आहे, ऑनलाईन प्रत्येकाला पाहता येते आणि FIR काही दडवण्याचं काही कारण नाही आणि FIR तुमच्या पुढे आहे. आणि जी वे पावडर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता प्रत्यक्ष सापडली नाही सापडली हा देवाचा पार्ट आहे, माहिती त्यांना किंवा आम्हालाही चार्जशीट आल्यानंतरच कळणार आहे. पण जे FIR मध्ये दिले आता ह्यात नावं कुणाची? सोनाई, मेकपॉल, प्रभात, मिल्की, पारस, गोवर्धन नाव आहेत ना FIR मध्ये. म्हणजे जो ह्या वे पावडरचं प्रोडक्शन करतोय तो गुन्हेगार नाही आणि ते प्रोडक्ट केलेलं तो जो विकतोय तो गुन्हेगार आहे FIR त्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे. आता याच्यावरूनच तुम्ही समजा की ह्यात मिस्टेक काय त्या गुन्ह्यामध्ये. यामध्ये असं मी स्वतः तयार करतोय का? वे पावडर मी प्रॉडक्ट करतोय का? नाही. कोण प्रॉडक्ट करतोय? कंपन्यांची नाव तपास अधिकाऱ्याचं म्हणणं रोल काय? तपास हे आपण अधिकारी काय विचारायला म्हणाले? हे आपण विचारायला पाहिजे तपास हे अधिकारी. जे तुम्ही आम्ही नाही विचारू शकत. हे जे आम्ही कसं विचारू शकतो? रोल काय आम्ही फक्त आमच्या आरोपीचा रोल काय ना आमच्या आरोपीला का आरोपी केलं एवढंच आम्ही म्हणणार ना. पण ह्यामध्ये आता मी जर तो मॅन्युफॅक्चरर नाही, मी त्या पिशवीत कुठं सील केलेलं नाही, मी त्यात कुठं अडल्ट्रेशन केलं नाही, जे सील केलेलं मटेरियल माझ्याकडे आलं ते फक्त मी पुढे विक्री करण्याचं काम करतोय. मी ते आलेलं मटेरियल विकतोय म्हणून मी आरोपी झालो. पण ज्यांनी ते प्रॉडक्ट केलंय ते मात्र आरोपी नाही. हेच तर ह्या गुन्ह्याचं गमत. बाकी काय? आरोपी झाले पाहिजे सर. ते आता नाही, मी नाही आयोनी सांगायचं. मुळात content आम्ही आहे. आरोपीचे वकील आहे. आम्ही कसं सांगू शकतो? कोणताही गुन्हा जेव्हा रजिस्टर होतो, जेव्हा एखादी रेड होतो, रेडचा एक इंटेंट असतो, त्याच्या पाठीमागे उद्दिष्ट असतं. FDAचं काम आहे फूड इन्ग्रेडियंट्स आहे किंवा सप्लाय करणारे जे काही खाद्यपदार्थ असतात त्याच्यावरती रेग्युलेशन ठेवणं, मॉनिटरिंग ठेवणं, त्याचं स्टँडर्ड मेंटेन ठेवणं, त्या प्लेसला व्हिजिट करणं, इन्स्पेक्शन करणं हे त्यांचं काम आहे. त्यांचा इंटेंट क्लिअर असतो का त्या ती एक पर्टिक्युलर ऍक्ट करत असताना. तर इथे काय झालंय, इथे FDAच्या कारवाईमध्ये मध्येच जे 111, 123ही समजू शकतो की कधी टॉक्सिक सबस्टन्स जर गेला असेल त्याच्यामध्ये जसं की एखादा असू शकतो. 111 नेक्सस बिल्ड करण्याचा जो उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे काय होतं की ही जी पर्टिक्युलर कारवाई आहे ही क्वेश्चन होती. इंटेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर रेड इज इन क्वेश्चन. पर्टिक्युलर रोल दिलंच नाही. 111 केलाय. तुम्हीच बघा, पत्रकार आहात तुम्ही. ते कोण आहे सर? आणि ते आज जर शेतकरी आम्ही आहेत ना साहेब ते. यातले काही असे आहेत ना, तर आता ते शेतकरीच आहेत म्हणजे खरं आरगडे यांचं कोणाकडे वकील? आरगडेंच्या माझ्याकडे. सरांकडे. त्यामध्ये त्यांच्यावर जास्त रोल आहे. 600 लिटरचं ते 4000 तयार करायचे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 2700 लिटर दूध ओतून दिलं. असं आता मला एक सांगा की 2000 लिटर दूध किटली तर नेऊ शकत नाही माणूस. मग हे ओतून दिलं हे कशाने नेलं, कशाने ओतून दिलं, त्याचा त्यांच्याकडे काहीतरी पंचनामा असेल, फोटोग्राफ असेल, व्हिडिओग्राफ असेल, काहीच नाही ना. 2 कॅनल सुरुवातीला जे 2 कॅन्डामध्ये 2700 लिटर दूध बसतं का? आपण शेतकरी जण. 2767. हो 2 कॅन्डामध्ये म्हणजे 2 कॅन्डातलं दूध ओतलंय आणि त्याची क्वांटिटी दाखवली 2700 लिटर. तर म्हणजे अशा प्रकारे जर आताच्या चुकीच्या स्टेमध्ये पद्धतीनं- म्हटले 600 लिटर पासून 600 लिटर संकलन 4000 अजून काय झालंय फक्त ह्याच्यामध्ये काय झालंय की हे फक्त लोकांची करमणूक करण्यासाठी खरा जो मुख्य भाग आहे तो बाजूला ठेवलाय, तो झाकून ठेवलाय, त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही आणि हे फक्त गोरगरिबांना मारून मुटकून आरोपी करून त्यांच्यावर सगळा फोकस केंद्रित केलाय. FIR मी आता तुम्हाला FIR दाखवली, त्याच्यावर कुठं कोण बोलतंय? पाठीमागं काही लोक बोलत होती का जे मोठे मासे बाजूला राहिले आहे आणि वस्तुस्थिती. छोट्या लोकांना खरंय ते खरंय. जर कारवाई करायचीच आहे ना तर मी म्हणतो खरे जे सूत्रधार आहेत त्यांच्यावर करा ना. जो बनवतोय त्याच्यावर कारवाई नाही. बनवलेला प्रॉडक्ट विकायला परवानगी तुम्हीच देताय, त्या कारखान्यांना परवानगी तुमचीच, वे पावडर प्रोडक्ट करायला परवानगी तुमचीच, त्याचं वितरण करायला परवानगी तुमचीच आणि ती विकलं म्हणून मात्र गुन्हा. धन्यवाद.